केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनाचं सस्पेन्स दिवसेंदिवस गडद होत चाललंय। पहाटेच्या अंधारात टोल नाका ओलांडताना गाडीत असलेली ती रहस्यमय दुसरी व्यक्ती आणि अपघातानंतर घटनास्थळावरून गायब झालेला मोबाईल, लॅपटॉप व टॅब यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले। घटनेचं गांभीर्य ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी हा तपास रेणापूर पोलिसांकडून थेट स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाच्या टीव्ही। आणि या तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाहनांची अदलाबदल। बुधवारी दिनांक 8 तारखेला रात्री 8:30 वाजता अंबाजोगाई लातूर महामार्गावरील सेलू अंबा टोल नाका ओलांडताना जी कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि ज्या कारचा रेणापूर जवळ भीषण अपघात झाला, त्या दोन्ही कार वेगवेगळ्या असल्याचं निष्पन्न झालंय। तहसीलदारांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याला प्रवासात कार बदलण्याची गरज का भासली? या प्रवासात त्यांच्या सोबत तिसरी व्यक्ती दुसरी कार घेऊन चालली होती का? या दृष्टीने आता गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर भावसार तपास करतायत। टोल नाक्यावरील फुटेजमध्ये तहसीलदार गिड्डे यांच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली दिसत आहे, मात्र अपघातानंतर केवळ गिड्डे यांचाच मृतदेह सापडला। ती दुसरी व्यक्ती कोण आणि अपघाताच्या वेळी ती कुठे होती याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। दरम्यान गिड्डे यांचे बंधू अक्षय गिड्डे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली होती। त्यानंतरच हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। या तपासातील 4 प्रमुख संशयास्पद दुवे आहेत। 1. साहित्याची चोरी। अपघातानंतर गिड्डे यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब गायब होणं घातपाताची शक्यता वर्तवतोय। 2. वाहनांची अदलाबदल। टोल नाका ओलांडलेली कार आणि अपघात झालेली कार वेगळी असणं हा तपासातील मुख्य केंद्रबिंदू आहे। 3. मिस्टर एक्स कोण? प्रवासात सोबत असलेली दुसरी व्यक्ती अपघातानंतर बेपत्ता कशी झाली? आणि 4. 2 कारचं गुड। प्रवासात तहसीलदारांसोबत दुसरी एक कार पाठलागावर किंवा सोबतीला होती का? लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी असं सांगितलं की केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाताचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करते। वेगवेगळ्या बाजूंनी सखोल तपास केला जात असून घटनाक्रम आणि अपघात अशा दोन्ही बाबींची पडताळणी केली जाते। तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिक स्पष्टता समोर येईल। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।